पण हिंदुत्वाच्या बोरख्याखालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल, माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही. हिम्मत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही. आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणच्या सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत, हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे. मी गेले 20 वर्ष मी ओरडून ओरडून बोंबलून बोंबलून सांगतोय, ही नुसती माणसं येत नाही आहेत. हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत नाही आहेत. इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत. इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत. नुसती माणसं नाही येत आहेत. हे मतदारसंघ बनवत आहेत. हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार, तुम्हाला लांब लांब फेकून देणार. उद्या हे काय सांगणार, अरे बघा ना, आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचेच नगरसेवक, आमचाच महापौर. असं करून हे मुंबईपर्यंत पोहोचणार. आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत. हे आज नाही, हे पूर्वीपासून सुरू आहेत. पूर्वी त्यांनी तर जाहीररित्या सांगितलं होतं, पण आता कसं आहे, आता हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. हे काय षडयंत्र हे आपण नीट ओळखा, हे समजून घ्या. हा सहज आलेला माज नाहीये. हा हे जास्त तुमच्या अंगावरती येतात आणि तुम्हाला सांगतात नाही मराठी नाही बोलणार, आम्ही नाही बोलेंगे. हा जो माज आहे ना, हा माज तिथून आलेला आहे. तिथून मी आज तुमच्याकडे काही लंब चौडं भाषण करण्यासाठी नाही आलो. मी खरं तर आज शाखेच्या उद्घाटनाला आलो होतो. मला अविनाशने मला सांगितलं की साहेब तिकडे येणारच आहात तर एक छोटी सभा आपण घेऊन टाकू. पण मला तुम्हाला जे सांगायचंय ते हे सांगायचंय की तुम्ही सतर्क असले पाहिजेत. आज काहीतरी प्रकरण उसळलं आणि आज काहीतरी उघडलं म्हणून आज आम्ही जागे व्हायचं, उद्या त्याच्यानंतर आम्ही झोपून जायचं आणि मग बाकीचं सगळं पोखरलं जातंय. भुसभुशीत जमीन असते ना, घुशी तिकडे होतात, खडकामध्ये घुशी नाही होत. तुम्ही खडकासारखे टणक असले पाहिजेत. महाराष्ट्राची तुम्ही भक्कमपणे बाजू उभी केली पाहिजे. महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजेत. मी जे सतत तुम्हाला जे सांगत असतो ना, 1400 वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या प्रांतावरती. मी अनेकदा बोलत आलो, तुम्हाला सांगत आलो की ह्याला पर्शियन लोक ह्याला हिंद प्रांत म्हणत. छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा पण काय होती, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही नव्हती, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती. या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी. हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा. बाहेरच्यांनी येऊन आमच्यावरती इथे सरकार स्थापन नाही करायची. आम्ही कोणी गुलाम नाही आहोत. या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तर तो आमचा आहे. आणि 1400 वर्ष या मराठेशाहीने जे राज्य केलं, ज्याला आपण म्हणतो ना अटके पार आम्ही झेंडे फडकवले. अटके पार झेंडे फडकवले म्हणजे काय, आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायव्येला का नैऋत्येला तो अटक नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला. ते अटक किल्ला, तो अटके पार झेंडे फडकवले आम्ही. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्र यांच्यासमोर हात पसरतोय. आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीची माणसं बाहेरून आली, ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्यासमोर बोलणार, अरे नाही नाही भाई साहब ऐसा मत. का
स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये. पण जर अशा प्रकारे मास्क घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच. त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार, कोणतरी दुबे नावाचा, कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहां पे पटक पटक के मारेंगे. झाली का हो केस त्याच्यावरती? हिंदी चॅनल वाल्यांनी दाखवलं का? पुढे चालवलं का? काही नाही. बघा कसं असतात, कसे असतात ते बघा. तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे. त्याला हिंमत होते बघा कशी. तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते. तुम्ही जर कुठची मराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात तर ती राष्ट्रीय बातमी. पण हे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे. कारण सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे. एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली, पुन्हा एकदा सांगतो, तुमची सत्ता असेल ती लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये. आमची सत्ता रस्त्यावरती आहे, रस्त्यावरती. काय नाही, 56 इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा. हा महाराष्ट्र आहे, तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडवाकडं वागायचा प्रयत्न केला, माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक ते आता सरकारी पत्रकार असतात, काही बेरोजगार पत्रकार असतात. आणि मग ते बेरोजगार पत्रकार कुठच्या युट्यूब चॅनल बिनलवरती जातात आणि म्हणतात की तुम्हाला माहिती आहे की नाही, ही फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे. हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही, जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो. ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं, सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही GR मागे घेत आहे, हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो. पण हे काय चालू आहे? हे तुमच्या मनात काहीतरी विष घालवणं सुरू आहे की हे बघा, हे आतून सगळे एक येतं, बघा हे सगळं असं सगळं सुरू आहे. कशाचाही संबंध नाहीये. कोणाशी माझी मैत्री असो, दुश्मनी असो, काहीही असो, एक गोष्ट निश्चित सांगतो, महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही. याच्या आधीही केली नाही, आत्ताही केली नाही आणि पुढेही करणार नाही. मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे, वावरलं पाहिजे. आणि जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक, मी त्याविषयी माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता, बाकीच्यांनी देखील लवकरात लवकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा. आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू. माझं तुम्हाला सांगणं आहे, ज्या ज्या ठिकाणी जाल, दुकानात गेलात, बसमध्ये गेलात, ट्रेनमध्ये गेलात, टॅक्सीत बसलात, कुठेही गेलात, जास्तीत जास्त प्रमाणात म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला, त्याला मराठीत बोलायला भाग पाडा. आत्ता माझ्याकडे कर्नाटकातला व्हिडिओ आलाय. कर्नाटकामधले तो माणूस तिकडे त्या रिक्षावाल्यांना हाकलून देतोय, बातम्या नाही होणार.
कारण त्यांचे सत्ताधारी, त्यांची सरकारं त्यांच्या जनतेच्या, त्यांच्या लोकांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात. वरती कोणी येऊ अगर न येऊ, हे महाराष्ट्रच फक्त भोगत आला आणि महाराष्ट्रच फक्त भोगतोय. त्यांना काय वागायचं त्यांचं त्यांनी वागावं. पण मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही खंबीर राहा, तुम्ही कडवट राहा. जर तुम्ही घट्ट असाल, तुम्ही जे खडकासारखे टणक असाल, कोणी आतमध्ये शिरायचा प्रयत्न करणार नाही. आजूबाजूला कोण येतंय, कोण राहतंय, कोण काय करतंय याच्यावरती सतर्कतेने तुमचं लक्ष असलं पाहिजे. एवढीच फक्त आज विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो. आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि फक्त एवढंच जाताना सांगेन, सतर्क राहा, सतर्क राहा, सतर्क राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.